Good morning, students. Welcome in a 10th standard. Today we are going to learn 1.5 his first flight म्हणजे त्याने घेतलेली पहिली भरारी, त्याची पहिली झेप. First, we are going to discuss warming up activity on page number 30. Chit chat activities in front of you. Here, form a group of 5 and remember your past days and share with your friends about memories of your first day at school or your first attempt at cooking. तुम्ही ग्रुप करायचं आहे आणि ग्रुप केल्यानंतर आपला जुना काळ एखादा आठवायचा आहे आणि तुमच्या शाळेतला पहिला दिवस किंवा तुमचा स्वयंपाक करण्याचा पहिला प्रयत्न असं आठवून तुम्ही तुमच्या मित्रांना सहभागी करून त्यामध्ये घ्यायचं आहे. अँड व्हॉट रोल डीड युअर पॅरेंट्स और सिबलिंग प्ले टू हेल्प यू ओव्हरकम युअर फिअर. आणि मग तेव्हा तुमचा पहिला प्रयत्न असेल तेव्हा तुमच्या आईवडिलांनी किंवा तुमच्या भावंडांनी तुमची भिंती घालवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले ते तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. आय डिस्कस अँड आन्सर हिअर. फर्स्ट, वेअर देअर एनी सिच्युएशन वेन यू गॉट अफ्रेड. जेव्हा तुम्ही घाबरला असाल, आता अशी एखादी सिच्युएशन तुम्हाला पुढे इन्क्लूड करायची आहे, तिथं रायटिंग करायची आहे. हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू ट्रॅव्हल अलोन. जेव्हा तुम्ही एकटे प्रवास करत असाल किंवा तुम्ही तेव्हा पहिल्यांदा एकटा प्रवास करताना कसं रिॲक्ट झाला त्याची थोडक्यात माहिती द्या. देन हाऊ वुड यू रिॲक्ट इफ यू हॅड टू स्टे अलोन ॲट होम. आता तुम्ही घरामध्ये एकटे आहात आणि तुमची रिॲक्शन काय असेल त्याच्या संदर्भात तुम्हाला पुढे लिहायचं आहे. अँड व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर लॉस्ट इन अ न्यू सिटी. तुम्ही समजा एखाद्या न्यू सिटीमध्ये नवीन सिटीमध्ये गेलेला आहात आणि तिथे हरवलेला आहात तर तुमची रिॲक्शन कशी असेल किंवा तुम्ही काय कराल हे तुम्ही तिथं लिहायचं आहे. देन सेकंड ॲक्टिव्हिटी इज हिअर. कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हिअर सम इडियम्स आर इन फ्रंट ऑफ यू अँड देअर मीनिंग्स आर ऑल्सो देअर अँड यू हॅव टू ओनली मेक युअर own sentences. These idioms use in your own sentence. For example, here bird's eye view. Meaning is view from somewhere high. As free as a bird. He or she is carefree. For example, त्यांनी एक सेंटेन्स दिलंय बघा. आफ्टर फिनिशिंग हर एक्झाम शी विल बी ॲज फ्री ॲज अ बर्ड. अशा पद्धतीनं इडियम्स तुम्हाला काय करायचे आहेत, सेंटेन्स त्याच्या तयार करायचे आहेत आणि त्याच पद्धतीनं मिनिंगही शोधायचं आहे. इगल्स आय ॲबिलिटी टू ऑब्झर्व समथिंग अँड स्प्रेड वन्स विंग्स टू ट्राय टू वर्क ऑन थिंग्स इंडिपेंडली. आणि तुम्हाला होमवर्क ते नसत्याने सांगितलेलं आहे. फाइंड मोर सच इडियम्स युजिंग द फॉलोइंग कीवर्ड्स. खाली काही कीवर्ड्स दिलेले आहेत त्याच्यावरून तुम्हाला स्वतः तुम्ही इडियम्स तयार करणार आहात. फ्लाय, नेम ऑफ ॲनिमल, कलर. आता फ्लायवरून एखादी इडियम मीन्स विथ फ्लाइंग कलर्स. ॲनिमलवरून काय कराल, अ स्नेक इन द ग्रास. कलर्स मीन्स विथ अ फ्लाइंग कलर्स. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, त्या इडियम्स यूज करून हे कीवर्ड्स त्यामध्ये घालायचे आहेत आणि स्वतःचे इडियम्स तयार करायचे आहेत. नाव वी विल डिस्कस द लेसन. हिज फर्स्ट फ्लाईट म्हणजे त्याची पहिली भरारी. The young seagull was alone on his ledge. His two brothers and his sister had already flown away the day before. Here seagull म्हणजे समुद्र पक्षी आणि एक न्यू वर्ड आहे बघा, लेज मीन्स हिअर अ नॅरो हॉरिझॉन्टल सेल्फ प्रोजेक्टिंग फ्रॉम अ वॉल ऑर हिअर अ क्लिप म्हणजे खडकाचा थोडक्यात एक कंगोरा असणे. आणि तो द यंग सीगल, तो छोटासा सीगल पक्षी, समुद्र पक्षी त्या खडकाच्या टोकावर तो एकटाच बसलेला होता. वॉज अलोन अँड हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. आणि आदल्या दिवशीच त्याचे दोघेही भाऊ आणि बहीण दूर उडून गेलेले असतात. फ्लोन आहे इथे वर्ड बघा. फ्लाय, फ्ल्यू, फ्लोन V3 दिलेला आहे. फ्लाय म्हणजे आदल्या दिवशी ते जे दोघे भाऊ आणि बहीण मात्र दूर उडून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम सम हाऊ वॅन ही हॅड टेकन अ लिटिल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्ट टू फ्लॅप विथ
flap his wings, he became afraid. Here a new word, brink. Brink means the edge. ब्रिंक मीन्स द एज ऑफ अ स्टीप, म्हणजे उभ्या कड्याचा काठ. आता त्याने सांगितलेलं आहे, मग त्याला मात्र त्याच्यासोबत उडत जायची खूप भीती वाटली. आपल्या बहीण भावंडांसोबत त्याला जायची खूप भीती वाटली त्या सीगलला. मग खडकाच्या टोकापर्यंत पुढे पळत जाऊन पंख अगदी फडफडवण्याचा त्याने प्रयत्नही करून पाहिला, परंतु का कुणास ठाऊक तो घाबरूनच गेला. फ्लॅप विंग्स ही बिकम अफ्रेड. तो घाबरून गेला, त्यानं पंख फडफडले. द ग्रेट एक्सपान्स ऑफ अ सीस स्ट्रेच down beneath, and it was such a long way down, miles down. बघा, खाली अथांग पसरलेला समुद्र होता आणि समोर मैलोन मैल दूर जाणारा फक्त मार्ग दिसत होता. ही फेल्ट सर्टन दॅट हिज विंग्स वूड नेवर सपोर्ट हिम. त्याला मात्र आपल्या पंखांना हे मुळीच झेपणार नाही, आपल्याला सपोर्ट मिळणार नाही, अशी त्याला चांगली खात्रीच पटली होती. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज वेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. त्याला पूर्ण खात्री झाली होती आपण मुळीच उडू शकणार नाही. त्यामुळे तो काय केलं, त्यानं डोकं खाली घातलं आणि खडकाच्या खाली रात्री जो झोपायचा त्या खडकाच्या खाली बरोबर आपल्या झोपण्याच्या जागी त्या लहानशा बिळामध्ये तो पळून गेला. इवन वेन ईच ऑफ हिज ब्रदर्स अँड हिज लिटल सिस्टर हुज विंग्स वेअर फार शॉर्टर दॅन हिज ओन रॅन टू अ ब्रिंग, flapped their wings and flew away. He failed to muster up. Muster up न्यू वर्ड आहे बघा. मस्टर अपचं मिनिंग त्यांनी दिलेलं आहे. मस्टर अप म्हणजे धैर्य एकवटणे आणि करेज. करेज धैर्य. मस्टर अप अगदी आपलं सगळं धैर्य एकवटतो. टू टेक दॅट प्लंज म्हणजे झेप घेणे. विच ॲपियर टू हिम टू डिस्परेट. बघा, त्याचे भाऊ, धाकटी बहीण त्याच्यापेक्षा खूप लहान पंख असून सुद्धा खडकांच्या टोकापर्यंत ते पळत जायचे पंख फडफडत, तेव्हाच कधीच उडून गेले. पण इच्छा असून सुद्धा आपल्या या छोट्याशा सीगलला मात्र काही केल्या मस्टर करेज होईना, त्याचं धैर्य एकवटत नव्हतं. हिज फादर अँड मदर हॅड सम अराउंड कॉलिंग हिम श्रिल्ली, upbraiding him, threatening to let him stir on his legs unless he flew away. Here are two new words. Shrilly. Shrilly means in a loud, harsh voice. म्हणजे कर्कश असा आवाज. And upbraiding means स्कोल्डिंग, बजावणे. पहा, त्याचे आई वडील कर्कश आवाजात त्याला बजावत असतात, ओरडत असतात आणि घेऊन जाण्यासाठी परत पण येतात. पण खडकावरून जर त्याने उड्डाणच घेतली नाही तर त्याला मात्र म्हणजे उपाशी राहावे लागेल असे त्यांनी बजावले देखील असते. थ्रेटन, त्याला भीती पण घातलेली असते. आज जर तू झेप घेतली नाहीस तुला उपाशी राहायला लागेल. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. पण तो मात्र जीवाच्या भीतीने जाग हल्लाच नाही, तिथेच उभा राहिला. Then next paragraph is here. That was 24 hours ago. ही होती 24 तासापूर्वी घडलेली गोष्ट. Since then nobody had come near him. पण त्यानंतर कुणीही त्याच्यापाशी आलं नाही. का आलं नाही रे? कारण त्याला दिलेली ती थोडक्यात पनिशमेंट होती. The day before, all day long, he had watched his parents flying about with his brothers and sisters, perfecting them in an art of flight. पहा, आदल्या दिवशी दिवसभर त्यानं फक्त आपल्या भावंडांना, पालकांसमोर बागडताना आणि आर्ट ऑफ फ्लाईट म्हणजे उडण्याची कला अवगत करत असताना तो फक्त एवढंच ऑब्झर्वेशन करत असतो. देन टीचिंग देम हाऊ टू स्किम. स्किम न्यू वर्ड आहे बघा. स्किम म्हणजे मूव लाईटली जस्ट अबाव अ सरफेस म्हणजे पृष्ठभागाला इथं स्पर्श करून असं वरचेवर जाणे. आणि तो भावंडांसमोर, पालकांसोबत म्हणजे
ती सगळी भावंड पालकांसोबत कशी बागडतायत, उडण्याची कला कशी अवगत करतायत आणि लाटांवरून विहारण्याची आणि तसेच अँड हाऊ टू डाईव्ह टू फिश आणि मासा कसा पकडायचा, सूर कसा मारायचा, ही कला ती सगळी अवगत करून घेत होते त्याची बहीण भावंड. He had in a fact seen his older brother catch his first herring and devour it. बघा 2 न्यू वर्ड्स आहेत. हिअरिंग मीन्स अ सॉफ्ट फाईन सी फिश म्हणजे महासागरातला एक असा माशांचा प्रकार आहे. अँड डिओर मीन्स इट अप हंग्रीली, अगदी गिळून टाकणे अधाशीपणे असे. आणि त्याच नंतर ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर, एवढेच नव्हे तर तो मोठ्या भावाला खडकावर उभे राहून पहिले वाहिले हिअरिंग मासा पकडून असं अगदी गिळंकृत करताना, त्याला असं गिळून टाकताना सुद्धा त्यानं पाहिलं. आणि तसं स्टँडिंग ऑन अ रॉक while his parents circle around raising a proud cackle means here utter a shrill cry म्हणजे कलकल असा आवाज करणे. आणि पालकांना म्हणजे त्या सीगलचे जे आई वडील होते त्यांनी त्या बहीण भावंडांच्या सोबती त्याच्या भोवती गोल करून कलकल असा आवाज करत त्याला शाबासकी देत होते त्याच्या ओल्डर भावाला. आता बघा, and all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice means here new word a lack of courage to face a danger म्हणजे भित्रेपणा असणे. आणि क्लिप मीन्स अ हाय स्टीप फेस ऑफ अ रॉक म्हणजे उंच कडा. आणि इथे आता सकाळी त्याचं सगळं कुटुंब समोरच्या उंच कड्याच्या मध्यावर असलेल्या त्या प्लेट्यूवर म्हणजे पठारावर सगळे हिंडत होते. आणि त्याच्या भित्रेपणावरून सगळेजण या छोट्या सीगलची मात्र थट्टा करत होते. The sun was now ascending the sky, blazing on his lace that south. बघा, सूर्य जसा वर येऊ लागला तसे दक्षिणेकडे तोंड असलेला त्याचा खडक प्रकाशाने उजळून निघाला. He felt the heat because he had not eaten since the previous nightfall. त्याला ती उष्णता जास्तच जाणवू लागली होती कारण त्यानं आदल्या दिवशी रात्रीपासून त्यानं काहीच खाल्लेलं नसतं. त्याला मिळालेली ती पनिशमेंट असती, तो स्टव असतो. Then he stepped slowly out to the brink of ledge and standing on one leg with the other leg hidden under his wings. हळूच तो खडकाच्या टोकापाशी येतो आणि एका पायावर तो उभा राहतो आणि दुसरा पाय आपल्या पंखाखाली आत घेतो. आणि देन ही क्लोज वन आय, एक करून तो डोळे मिटतो. अँड देन अदर, त्यानंतर दुसरा डोळा मिटतो. अँड प्रिटेंडेड टू फॉलिंग अस्लीप, आणि प्रिटेंडेड म्हणजे झोपेचं काय करतो, सोंग घेतो. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. बघा, तरी देखील त्यांच्या कुटुंबापैकी त्याच्या घरच्यापैकी कुणीच त्याची दखल घेतली नाही. Then he saw his 2 brothers and his sister lying on the plateau, dozing with their heads sunk in their necks. त्याचे दोन्ही भाऊ आणि बहीण ही सगळी डोकी काय करतात, मानेत खुपसून पठारावर डुलक्या खात पडली होती. आणि हिज फादर वॉज peering the feathers on his white back. Preening means here मेकिंग अन एफर्ट टू क्लीन अ फेदर्स विथ द बीक म्हणजे चोचीनं आपले पंख स्वच्छ करणे. आणि जे वडील होते आपल्या शुभ्र पाठीवरची पिसे नीटनेटकी करण्यामध्ये गुंतलेले होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम, त्याची आईचे लक्ष मात्र फक्त त्याच्याकडे होते. शी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटिल हाय हम्प ऑन द plateau. Here hump means a round raised mass on land म्हणजे गोलाकार असा असलेला उंचवटा. पहा, she was standing in a little high hump on the plateau म्हणजे त्या आईचं फक्त त्याच्याकडे लक्ष होतं आणि त्या पठारावर एका उंचवट्यावर आपली पांढरी शुभ्र अशी छाती पुढे काढून ती मात्र तिथेच उभी होती.
Now again she tore at a piece of fish that lay at her feet and scrap. Your new word scrap means rub म्हणजे तासणे थोडक्यात. Each side of her beak on the rock. आता ती आई काय करते, पुन्हा पुन्हा आपल्या पायाशी पडलेल्या माशाचा तुकडा ती कट करायची आणि तिची चोच सर्व बाजूनी त्या खडकावर अशी तासायची. द साईट ऑफ फूड मॅडन हिम. आता ते अन्न पाहून तो मात्र वेडा झाला. हाऊ ही लव टू टिअर अ फूड दॅट वे, स्क्रॅपिंग इज अ बिग नाव अँड अगेन वेट इट. वेट मीन्स यार शार्पन म्हणजे धार लावणे. मग अशा प्रकारे अन्न फाडून चोच पुन्हा पुन्हा घासून धारधार करायला त्याला फारच आवडत असे. Then next paragraph is here. Gaga, he cried, begging her to bring him some food. गागा करत त्याने अन्नासाठी आईकडे थोडक्यात विनवणी केली, बेगिंग केलं. Then गॉ कॉ आ ती शी स्क्रीम बॅक डायव्हर्सली. ती अगदी उपवासानेच काय केली, त्याच्यावर ओरडली. But he kept calling plaintively, and after a minute or so he uttered a joyful scream. पण तो परत परत तिला विनवू लागला आणि मिनिटभरात आनंदाने त्यानं चित्कार केला. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. आता आई काय करते, एक माशाचा तुकडा घेऊन आई त्याच्याकडे यायला निघाली. He leaned out eagerly and tapping the rock with his feet and trying to get nearer to her as she flew across. Then तिथं जशी जवळ येऊ लागली तसं तो खडकावर पाऊल आपटत अगदी आतुरतेने पुढे झुकला आणि तिच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागला. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड हर विंग्स मोशनलेस, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रिच ऑफ हिज बीक. आणि तिच्या चोचीतला तो माशाचा तुकडा त्याच्या चोचीच्या अगदी निकट असताना ती तशीच थांबली. ही वेटेड अ मोमेंट इन अ सरप्राईज वॉन्डरिंग. He waited a moment in a surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, and he dived at a fish. पहा, he waited a moment म्हणजे तो तसाच थांबला आणि ना सरप्राईज अगदी त्याला सुद्धा सरप्राईज वाटायला लागलं, कारण ती त्याच्या जवळ का येत नाही याचं त्याला आश्चर्य वाटू लागलं आणि तोही क्षणभर घुटमळला. आणि मग भुकेनं व्याकुळ होऊन त्यानं माशाकडं काय घेतली, झेप घेतली. डाईव्ह ॲट अ फिश विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड अँड डाऊनवर्ड इन अ स्पेस. आणि मोठ्याने चित्कार करत तो बाहेरच्या दिशेला हवेत खाली झेपवला. द मॉन्स्टरस टेरर सीज हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. मॉन्स्टरन्स मीन्स हिअर शॉकिंग, अगदी धक्कादायक. ही कुड हिअर नथिंग. आता एक प्रचंड भीतीने आणि हृदयाचा ठोका चुकवला आणि क्षणभर तो सुन्न झाला, त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण अगदी पुढच्या शेवटच्या क्षणी, द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स, द विंड रश अगेन्स्ट हिज ब्रिस्ट फेदर्स, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. पहा, तो क्षण, पुढच्या क्षणी त्याला जाणवलं की त्याचे पंख हवेमध्ये पसरले आहेत, त्याच्या छातीवरील पिसांमध्ये, पोटाखाली आणि त्याच्या पंखाखाली सगळे वारे भरलेले आहे. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर अँड ही वॉज नॉट फॉलिंग
हेडलॉंग नाव. त्याच्या पंखाच्या बघा टोकांना वारा हा छेद करून जातोय असं त्याला वाटलं. मात्र आता त्याच्या कपाळ मोक्ष होणार नव्हता. तो आता हळूहळू काय करत होता, ही वॉज अ सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. म्हणजे खूप खूप वर जाणे. तो आता हवेमध्ये तरंगू लागलेला होता आणि तो आता खूप खूप वरती जात होता. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. त्याला आता कशाचीही भीती नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट dizzy. Here dizzy means having an uncomfortable feeling of spinning around and losing one's balance. म्हणजे भोवळ येणे, थोडक्यात चक्कर येणे. त्याला आता भीती कशाची वाटत नव्हती, फक्त किंचित भोवळ आल्यासारखं वाटत होतं. Then he flapped his wings once and he soared upwards. फक्त त्यानं काय करतो, एकदाच किंचाळतो, मग त्यानं आपलं पंख फडफडतो आणि वरती झेप घेतो. गा 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 को आ. हिज मदर सूप पास्ट हिम. सूप मीन्स हिअर हवेमध्ये झेप घेणे. आता पंखाचा फडफडाट करत आई त्याच्याकडे झेपावते. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज. अगदी मोठ्या पंखांचा अगदी फडफडाचा आवाज होतो आणि मोठ्याने आवाज करत ही आन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. तोही मोठ्याने अगदी आवाज करत किंचाळत त्याला आपल्या आईला प्रतिसाद देतो. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. आता त्याचे वडील सुद्धा तिथं स्क्रीम म्हणजे कलकलाट करत त्याच्याभोवती गिरट्या घालू लागतात. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम curveting and बँकिंग अँड सोअरिंग अँड डायविंग. आता त्याच्या लक्षात येतं त्याचे दोघे भाऊ आणि बहीणही त्याच्याजवळ झेप घेतलेली आहे आणि अगदी डौलदार सुरकांड्या मारत ते त्याच्या आजूबाजूला विहार करू लागलेले आहेत. यर कर्वटिंग मीन्स लिपिंग लाईक अ हॉर्स. म्हणजे हवेमध्ये अगदी झेप घेत. बँकिंग मीन्स फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन द अदर. म्हणजे वळताना अशी एक बाजू करून वर जाणे. अशा पद्धतीनं सगळे मिळून त्याच्या सभोवताली गिरट्या घालू लागतात. Then on the next page, then he completely forget that he had not always been able to fly and commanded himself to dive and soar and shrieking shrilly. Here new word shrieking. Shrieking means making a loud cry. त्यानंतर आपल्याला ही कम्प्लिटली फॉरगॉट ही हॅड ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आपल्याला उडता येत नव्हतं हे तर आता पूर्णपणे तो विसरून गेलेला होता. सूर मारताना आणि हवेमध्ये भरारी घेताना डाईव्ह आणि हवेत सोअर कर म्हणजे विहारताना स्वतःवर तो खूप खुश होता. आणि श्रायकिंग त्यामुळं मोठमोठ्यानं आरोळी मारत तो काय करत होता, हवेमध्ये विहार करत होता. ही वॉज नियर द सी नाऊ फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. आता पहा तो आता समुद्राच्या जवळ येऊन पोचतो आणि समुद्राच्या पृष्ठभागावरून समांतर उडत सरळ वरच्या दिशेला तो झेप घेतो. ही सॉ अ वास्ट ग्रीन बिनीथ हिम विथ अ लिटल रिज. Here a new word, ridge means a chain of hills म्हणजे पर्वताची रांग. Moving over it and he turned his beak sideways and amusely. Amusely means pleasurable means गमतीने अगदी. आता तो सरळ वरच्या दिशेनं झेप घेतो तेव्हा खाली पसरलेला अगदी हिरवागार असा विशाल सागर आणि त्यातून डोकावणारे लहान लहान सुळके त्या पर्वताच्या रांगा त्याला दिसतायत आणि आपली चोच अगदी बाजूला वळवून तो अगदी आनंदाने चित्कार घेतोय. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स and sister had landed on his green flooring ahead of him. त्याचे आई वडील आणि भावंडेही मग त्या हिरव्यागार अशा पृष्ठभागावर लँडिंग होतात, उतरतात. Then they were beckoning to him calling shrilly. beckoning म्हणजे इशारा करणे. आता तेही कलकल आवाज करीत ती त्याला
खुणा करून आई बोलवू लागते. ही ड्रॉप हिज लेग्स टू स्टँड ऑन अ ग्रीन सी. तो आपले पाय अगदी अलगद त्या हिरव्यागार समुद्रावर सोडून तो उभे राहण्याचा प्रयत्न करू लागतो. हिज लेग्स सँक इन टू इट. आता त्याचे पाय आतमध्ये सँक, सिंगचा भूतकाळ आहे, पास्ट टेन्स आहे, बुडू लागलेले आहेत. ही स्क्रीम विथ अ फ्राईट अँड अटेम्प्ट टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. तो परत घाबरून ओरडला आणि अगदी पंख फडफडवीत पुन्हा उडण्याचा प्रयत्न केला, पुन्हा उडू लागला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज, एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. हिअर एक्झॉस्टेड मीन्स विअर आउट, म्हणजे पूर्णपणे तो थकलेला असतो, कारण त्याला पनिशमेंट मिळालेली असते. मात्र आता तो खूप दमलेला आणि भुकवलेला असा अशक्त असतो. त्यामुळे कुठल्याही वेगळ्या प्रकारची एक्झरसाइज तो करून थकल्यामुळे त्याला पुन्हा उडता येत नसतं. हिज फीट सँक इन टू अ ग्रीन सी अँड देन हिज बेली टच इट अँड ही सँक नो फर्दर. आता त्याचे पाय त्या हिरव्यागार समुद्रामध्ये शिरले आणि पोट अगदी हलकेच पाण्याला टेकले आणि मग तो आणखी खाली बुडला नाही. देन ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. त्यामुळे तो छानपैकी त्याच्यावर तरंगू लागला. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, प्रेझिंग हिम अँड देअर बिग्स वेअर ऑफरिंग हिम अ स्क्रॅप ऑफ अ डॉग फिश. आता मात्र त्याचे कुटुंबीय त्याच्याभोवती फेर करून कलकल असा आवाज करून त्याची प्रेझिंग म्हणजे त्याचं कौतुक करतायत, स्तुती करतायत आणि आपल्या चोचीमधून त्याला डॉग फिशचे, माशाचे तुकडे त्याच्या तोंडामध्ये भरवतायत. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. अशा पद्धतीनं त्यांनी घेतलेली ही पहिली भरारी.